आमचे मित्रवर्य श्री जयरामजी धोंगडे यांच्या शब्दाटकी या गझल संग्रहाच्या अनावरण म्हणजे प्रकाशन समयी मी आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. प्रज्ञा नितीन जोशी सभागृह हे अतिशय नेटकं देखणं सभागृह डॉक्टर नितीन जोशी सरांनी खास हा कार्यक्रम इथे घेण्यास परवानगी दिली. उत्साहाने आणि एक वेगळं चैतन्य या कार्यक्रमाचं आहे. समोर प्रेक्षकांमध्ये इतके दिग्गज मंडळी आहेत ज्यांनी कवींचं गझलकारांचं अंतरंग बघितलेलं आहे. म्हणजे डॉक्टर सुशील राठेंनी माझ्या पोटाचं एकदा ऑपरेशनही केलं होतं. अंतरंग उलगडून होता. गजल क्या है गजल का फन क्या. गजलची व्याख्या अशी आहे मित्रांनो, गजल क्या है गजल का फन क्या, चंद लफ्जों में कोई आग छुपा दी जाए, असं जानिसार अख्तर आपल्या एका शेर मध्ये म्हणतात. प्रत्येक गझल ही कविता उत्तम कविता असतेच, पण प्रत्येक कविता ही गझल नसते असे त्या गझलेचं वैशिष्ट्य आहे. मी या समारंभासाठी जे मान्यवर आहेत त्यांना आदरपूर्वक या ठिकाणी पाचारण करतो. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि या गझल संग्रहाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते होणार आहे असे महाराष्ट्रातले ख्यातकीर्त साहित्यिक आपल्या नांदेडचे आयकॉन कवी देविदास फुलारी यांना मी आदरपूर्वक मंचावर पाचारण करतो. त्यानंतर डॉक्टर उमेश भालेराव यांना सुद्धा मी या ठिकाणी निमंत्रित करतो. श्री उदयजी बर्डे आणि या गझल संग्रहाचे कवी म्हणजेच गझलकार श्री जयरामजी धोंगडे यांना विनंती आपण कृपया स्थानापन्न व्हावं. देविदास फुलारी सरांचा परिचय तसा सर्वांना आहेच, पण अनेक साहित्यिकांच्या आणि प्रामुख्याने काव्य संग्रहाच्या पाठराखणीचा मान ज्यांच्या नावावर आहे, कदाचित कवी संग्रहाची काव्य संग्रहाची पाठराखण करण्याचा विक्रम, जागतिक विक्रम कदाचित त्यांच्या नावावर नोंदवला जाईल असं मला वाटतं. म्हणजेच सकारात्मक ऊर्जा घेऊन म्हणजे एक दत्ता हलसगीकर नावाचे कवी आहेत की ते म्हणतात की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे अंगणी ढग सुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावं, आणि आभाळात ज्यांची उंची त्यांनी थोडंसं झुकावं, आणि मातीत ज्यांचे जन्म मिळाले त्यांना थोडं उचलून घ्यावं. असं अनेक असंख्य कवींना देविदास फुलारी सरांनी त्यांना कवितेच्या रूपात उभं केलेलं आहे आणि ते आज या काव्य गझल संग्रहाचे उद्घाटक आहेत. त्यानंतर डॉक्टर श्री उमेशजी भालेराव एक शल्य विशारद आणि मी त्यांना खूप वर्षापासून ओळखतो. प्रामुख्याने माहिती आहे का, या सभागृहात जेवढे डॉक्टर आहेत त्यांचं वय वाढत असलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि तारुण्य हे कधीच मावळत नाही. अशा वृत्तीने सकारात्मक वृत्तीने जगणारी ही सगळी डॉक्टर मंडळी आहेत. मध्ये ते ट्रेकिंगला जात होते आणि मला एकदा रेल्वेमध्ये त्यांची भेट झाली. एवढी मोठी बॅग घेऊन ते पाठीवरून रेल्वे स्टेशनवर उतरत होते विटीला आणि मला ती बॅग उचलणार नव्हती कदाचित. म्हणजे हा जो जोम, उत्साह आणि हा जो जोश आहे आणि जगण्याच्या बद्दलची जी सकारात्मकता जपणारी ही माणसं या सभागृहात उपस्थित आहेत. नेमकी आणि नेटकी लोक मंडळी इथे उपस्थित असली तरी एक माणूस 1000 लोकांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतो असं मला वाटतं. यानंतर श्री उदयजी बर्डे एक सेवानिवृत्त अभियंता, खूप छान कविता आणि गझल लिहितात. मागे प्रजावाणीमध्ये 2 वर्ष जवळजवळ तब्बल 2 वर्ष त्यांनी रेग्युलर उदिली नावाचं एक सदर चालवलं. ते नांदेडकरांना खूप भावलं होतं. तर अशा ह्या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उमेशजी भालेराव आहेत. आपण एकदा या सर्व मान्यवरांसाठी एकदा कर्तव्य आणि या सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की आपल्याला सरस्वतीचं पूजन करायचं, पण तत्पूर्वी नांदेडच्या ख्यातकीर्त गायिका सौ रागिनी जोशी यांना विनंती करतो की त्यांनी शारदा स्तवन या ठिकाणी सादर करा. आळवीया
शारदा ही देवतांची देवता आहे जशी पौर्णिमेच्या धुंद रात्री शोभते जाई जशी देई मजला ज्ञान माते देई मजला ज्ञान माते आज विद्या लाभू दे आळविण्या शारदेला शुभ्र वसने शुभ्र वदने शुभ्र पंकज संस्थिते स्फटिकमाला मंडिते सर्व सुरवर वंदिते तव कृपेचा मेघ माते तव कृपेचा मेघ माते आज मजवर वर्षू दे आळविण्या शारदेला शब्दगंधा येऊ दे सूर येती धावनिया सूर येती धावनिया सूरगंधा वाहू दे आळविण्या शारदेला आळविण्या शारदेला. यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांना माझी विनंती की आपण दीप प्रज्वलन करून सरस्वतीचं पूजन करावं. जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचं आयोजकांच्या वतीने स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. आजच्या कार्यक्रमाचे शब्दाटकी या गझल संग्रहाचे अनावरण करते आणि उद्घाटक ख्यातकीर्त साहित्यिक श्री देवीदासजी फुलारी यांचं स्वागत करतील डॉक्टर उमेश भालेराव सर. मी त्यांना तशी विनंती करतो. विश्वाचे अर्थ माझ्या मणी प्रकाशले असं जेव्हा संत ज्ञानेश्वर म्हणतात तर अगदी तितकंच छान नेटकं आणि एखाद्या मंदिरात गेल्यानंतर जसं आपल्याला वाटतं असं जे विश्व हॉस्पिटल नांदेडमध्ये आहे त्या विश्व हॉस्पिटलचे एक संचालक या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर उमेश भालेराव. त्यांचं स्वागत करतील श्री जगदीश चंद्र दर्णे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा बादळी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ. हे आमच्या जयराम धोंगडेंचे भाऊजी आहेत आणि बही देखील आहेत. भाऊजी आणि बही सशक्तपणे आपल्या पाठीशी उभे असले की चांगलं. यानंतर श्री उदयजी बर्डे हे चातारी नावाचं जे गाव आहे ना तिथे जन्मलेले अनेक नररत्न वेगळ्या वेगळ्या पदावर महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. त्यापैकी श्री उदय बर्डे आणि जयराम धोंगडे एकाच गावचे. अजून एक त्या दोघांचे संयुक्तिक मित्र माझे मित्र आहेत
ते आहेत डॉक्टर श्री शैलेश पासलवाड, आता ते ACP आहेत मुंबई पोलीस दलामध्ये. हे सगळे नेहमी हसमुख चेहऱ्याची माणसं. रडकं कार्यक्रम यांना आवडतच नाही. कोणत्याही बाबतीत एखादं गारणं करणं आणि रडणं हा यांचा धंदा नाहीच. तर श्री उदयजी बर्डे यांचं स्वागत करतील विश्व हॉस्पिटलचे श्री सुशील राठी सर. मी त्यांना तशी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे व्यासंगी निवेदक माझे मित्र श्री बापूदासरी यांचा 2 गोष्टीसाठी सत्कार. आजच्या कार्यक्रमाचे माझे स्नेहल अतिथी म्हणून आणि त्यांची नुकतीच नांदेड जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी म्हणून निवड झाली. या अनुषंगाने त्यांचा सत्कार आदरणीय डॉक्टर नितीन जोशी सर करतील अशी मी विनंती करतो. नेहमी काय होतं की यजमानच उपाशी राहतो पंक्तीमध्ये, तसं होऊ नये. आणि शब्दाटकी या गझल संग्रहाचे कवी गझलकार यांचा सत्कार करण्याचा मनोदय काही मित्रमंडळींनी इथे व्यक्त केला. तर मी जगदीश बर्डे आणि साताऱ्याहून कोणी आलं असेल तर त्या दोघांना अशी विनंती करतो की त्यांनी जयराम डोंगरे यांचा सत्कार करा. त्यांनी सुरेल आवाजामध्ये या ठिकाणी शारदास तरुण केलं. नांदेडच्या ख्यातकीर्त गायिका सुश्री रागिणी जोशी, रागिणी प्रसाद यांचं स्वागत सौ बबिंद धोंगडे करतील. मी बबिंद धोंगडेंना विनंती करतो की त्यांनी रागिणी जोशी यांचं स्वागत करावं. स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी धोंगडे यांचा अजून सत्कार. प्रकाशकाच्या वतीने या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करणार आहे. मी त्यांना तशी विनंती करतो. वृत्तीचं जावं अशी मनोकामना व्यक्त करून माझी प्रस्तावना सुरू करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर उमेशजी भालेराव, आजच्या पुस्तकाचे प्रकाशक माझे मित्र श्रीयुत देविदासराव फुलारी, कार्यक्रमाचे संयोजक आणि निवेदक श्री बापूदासरी, डॉक्टर सुशील राठी आणि मान्यवर रसिक मित्र हो, आज आपण हे शब्दाटकी या गझल संग्रहाच्या प्रकाशनासाठी इथे जमलेलो आहोत. आणि पुण्याच्या स्वयंप्रकाशनने हा गझल संग्रह स्वयंसिद्ध प्रकाशनासाठी सिद्ध केलेला आहे. त्यांच्या वतीने बोलण्याची जबाबदारी माझ्यावर इथे संयोजकांनी टाकलेली आहे. मी उदय बर्डे, चातारी या गावचा आहे, त्याच गावचा जयराम धोंगडे. त्या गावाचं जे पाणी आहे ते पैनगंगेचं पाणी आणि माती एवढी सुपीक आहे की तिथं कित्येक लोक तिथल्या मातीतून पैदा झाले की ज्यांनी आपला ठसा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्र असो किंवा राजकारण असो किंवा नाट्य कलावंत असो, अशा विविध पत्रकारिता असो, अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आणि ते जगाच्या नकाशावर किंवा महाराष्ट्राच्या नकाशावर आपलं अस्तित्व जाणवणे इतपत प्रसिद्ध झाले. त्याच मातीत मी आणि जयराम दोघेही जन्मलो याचं मला खरोखरच म्हणजे भाग्य वाटते की काहीतरी पूर्वजन्मीचं संचित असावं की आपणही या अशा सुपीक मातीत आणि पैनगंगेच्या तीरावर आपला जन्म झाला. वारंवार त्या गावाची ओढ जशी जयरामला आहे तशी मलाही आहे. जयरामचं बालपण सुद्धा मी पाहिलेलं आहे.
लहान असताना हा निरागस गोंडस जयराम माझ्या घरी यायचा नेहमी. त्याच्या वडिलांचे अथक परिश्रम असायचे की आपल्या कुटुंबासाठी. त्या कुटुंबासाठी जयराम लहान असतानापासून मेहनत घ्यायचा. त्याचं ते बालपण खरं पाहिलं तर खेळण्याचं आणि बागडण्याचं होतं, पण तरीही कुठंतरी आपल्या कुटुंबाला आपल्या कामाचं मोलाचं सहकार्य व्हावं या भावनेतून जयराम धावपळ करायचा. ते पाहून खरं पाहिलं तर थोडंसं वेदनाही व्हायच्या, पण त्याचं कौतुकही वाटायचं. जयराम मला सुरुवातीपासून मामा म्हणायचं आणि ते माझा भाऊ आज हयात नाही आहे, पण माझ्या भावाचा आणि त्याचा जास्त लढा होता, लहाना भाऊ. तर ते कवितेचं त्याचं जे बीज आहे ते कुठेतरी माझ्या आणि त्याच्या स्नेहामध्ये रुजलं असं त्याला वाटते. कारण मी 1994 पासून कविता गझल लिहायचो. प्रजावाणीसारख्या मान्यवर दैनिकात 2 वर्ष मी सातत्यानं रोज फ्रंट पेजवर उदेली नावाची एक चारोळी असायची माझी. आणि नंतर त्यावेळेस सोशल मीडिया किंवा हे नव्हतं, पण भारतातल्या अनेक दिग्गज जिथं म्हणजे कवी ग्रेस असतील, खुशवंत सिंग असतील, अमृता प्रीतम असेल, मान्यवर फमू शिंदे असतील, इंद्रजित भालेराव असतील, तांबोळी सर असतील किंवा माझे मित्र देवदासराव फुलारी असतील, त्यांच्यापासून ते जयराम धोंगडेच्या पुस्तकापर्यंत समीक्षणात्मक किंवा रसग्रहणात्मक लिहिण्याचं भाग्य मला मिळालं. हे मला फार आनंददायी वाटतं. हा प्रवास असा सुरू असताना व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून जयराम माझ्या कविता वाचत गेला. आणि जसं आपण कवितेला नुसतं असं लाईक करतो किंवा मस्त सुपर असं म्हणतो, तसं जयराम म्हणत नव्हता. तो त्याच्यावर एखादी आपले 2 ओळी, चारोळी किंवा असं कवितेतून काहीतरी भाष्य करायचा तो प्रयत्न करायचा. आणि मला वाटते त्याच्या कवितेचं जे बाळकडूचं बीज आहे ते तिथंच रुजलं असावं. आणि तो मी त्याला प्रोत्साहन देत गेलो. वा वा जयराम, आता तू छान लिहिलंस, अजून थोडी मोठी कविता कर. असं करत करत तो मग कविता लिहायला लागला. आणि कधी गझलचं मला विचारू लागला की मामा हे जमलं का बघा, मामा ते जमलं का बघा, हे वृत्त कोणते आहेत. अरे की मी म्हणलं अरे त्याच्या नादी लागू नको तू जयराम. जयरामला मी म्हणलं हे फार आवड असते वृत्त वगैरे, एक वृत्त नाही, इथं हजारो वृत्त आहेत. लागत तर तू तुझे वृत्त तयार करशील ज्यावेळेस तू चांगला गझल काढशील, पण आता त्याच्या नादी लागू नको म्हणलं. पण तो इतका हट्टी आहे की लिहीन तर मी पहिली गझल संग्रहच लिहीन असं त्यानं ते हे करून माझ्याकडून वारंवार कुठला एखादा शब्द सुचला नाही. गझलमध्ये कसं असते, तुम्हाला त्याचे वृत्त जे आहेत गा 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 लगा, याच्यामध्ये ते वृत्तामध्ये बसवावं लागते. खरं पाहिलं तर गझल लिहायसाठी सुद्धा आधी तुम्ही कवी असणं खूप महत्वाचं आहे. कवी असल्याशिवाय तुम्ही गझल लिहूच शकत नाही. कारण कविता हाच शेवटी गझल असो का कुठलंही त्याचे चारोळे असो, काही असो, त्याचा आत्मा म्हणजे ही कविता आहे. आणि कवितेचं त्याचं अंग चांगलं होतं म्हणूनच तो आज इथपर्यंत गझल लिहू शकला. आणि मग हळूहळू त्याने ते आत्मसात कधी केलं ते मलाही समजलं नाही. तो पटापट शेर लिहायला लागला, गझल लिहायला लागला. आणि आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं त्याचा गझल संग्रह इथं प्रसिद्ध होत आहे. खरं पाहिलं तर पहिलाच म्हणजे ज्यावेळेस कवी लिहितो त्यावेळेस अतिशय बाळबोध कविता असतात त्याच्यात. म्हणजे माझ्या तर होत्या खरं सांगायचं म्हणजे इतकं चांगल्या प्रतीचं मी सुरुवातीला लिहिणं शक्य नव्हतं किंवा झालं नाही माहिती ते. पण जयरामचं तसं नाही आहे. त्याची कविता काही अशी बाळबोध वाटणारी नाही, अतिशय प्रगल्भतेनं तो लिहित आहे त्याच्यामध्ये. आणि हे खरंच आपल्यासाठी फार कौतुकास्पद आहे. त्याचा शब्दाटकी हा गझल संग्रहाला नाव देताना सुद्धा त्यानं माझ्याशी चर्चा केली की मामा आपल्याला पहिला संग्रह काढायचा आहे, काय नाव ठेवू मी. तर मी सुरुवातीला म्हणलं अरे नावात काही नसते, तू काही ठेव नाव. शेवटी आपलं लिखाण जे आहे त्याच्यामधलं ते किती दर्जेदार आहे याच्यावर त्याची किंमत आहे. तो म्हणला की मी काहीतरी हटके नाव ठेवू इच्छितो. तर म्हणलं तू तर झपाटलेलाच आहेस. मग ते झपाटलेलं आहे एवढंच मी म्हणलं. माझ्या डोक्यात काही भूताटकी किंवा शब्दाटकी असे शब्दप्रयोग नव्हते माझ्या डोक्यात. पण तो झपाटलेल्या शब्दावरून त्याला म्हणला की झपाटले तर भूताटकी म्हणतात, म्हणजे आता शब्दाटकीच नाव ठेवतो मला. म्हणलं वा क्या बात आहे, काय हरकत नाही म्हणलं. बापू दासरीला त्याने ही कल्पना पुढे मांडली
त्यांनी काही सुचवून याला अनुमोदन दिले आणि शेवटी शब्दात की हा गझल संग्रह हे नाव फायनल झालं. आणि जयरामचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कवितेला एक विषय नाही, अनेक विषय आहेत. प्रेमावर लिहील तो, कधी राजकारणावर लिहील, कधी एक सल्ला देईल आपल्याला मित्रत्वाच्या नात्यानं, असे अनेक विषय तो हाताळताना दिसतो. कधी कधी काय असते, काही माझे कवी आहेत मित्र, ते सारखे एक प्रेमावर लिहितात, कधी कोणी राजकारणावर लिहितात, दुसरीकडे त्यांना ते जातच नाही. पण जयरामचं तसे नाही. तो आज एखादं राजकारणावर टाकील, उद्या प्रेमावर लिहील, परवा मित्रत्वाच्या नात्यावर लिहील, असे अनेक जे प्रकार आहेत. हायकूस प्रकार सुद्धा त्यानं हाताळला आणि अभंगामध्ये सुद्धा त्यानं पुष्कळ लिखाण केलं. आता ते आपल्यासमोर अजून आलेलं नाही, पण एखादा अभंगाचा संग्रह त्याचा निघल इतपत त्याने त्याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे. आपल्या सभोवताली जे घटना घडतात त्याला त्याच्या क्रियेची प्रतिक्रिया म्हणून तो आपले जो शब्द त्याच्यामध्ये वंदनात नोंदून अक्षरशः हे गझल संग्रह लिहिताना फुलून आलेला आहे. त्याची ही जी जीवनाकडे पाहण्याची जिद्द, प्रामाणिक जिद्द आहे, तीच त्याच्या पुढील साहित्याच्या वाटचालीची, मानसभूमिकेची नांदी ठरणार आहे, असं मी निश्चितपणे इथं नमूद करू इच्छितो. त्या गझल संग्रहाच्या निमित्तानं आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की कुणीतरी याच्या मागं असते, तसंच त्याच्या घरच्या लोकांनी सुद्धा त्याला अतिशय, बहिणी असतील, त्याचा भाऊ असेल, त्याचे वडील, आई आज हयात नाहीत, पण हा गझल संग्रही त्यांनाच अर्पण केलेला आहे, आई आणि वडिलांना. तर त्या सगळ्यांचं निश्चितच त्याच्यामध्ये हात आहे आणि पाठिंबा आहे. तसंच तो जिथं कार्य करतो, पहिल्यांदा तो चातारीतून ज्यावेळेस इथं आला तेव्हा सिप्टा कंपनीमध्ये लागला सर्व्हिसला, आणि मग चातारीसारख्या ठिकाणातून वडिलाचे जे कष्ट होते ते त्याला पाहत नव्हते. त्यानं सर्व कुटुंब चातारीवरून नांदेडला शिफ्ट केलं. आणि त्याच्यानंतर कधी जयरामनं मागं पाहिलं असं मला वाटत नाही. ती नोकरी जरी गेली तरी नांदेडचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट उमेशजी भालेराव सर आणि सुशील राठी सर या दोघांनीही त्याला हात देऊन या तुमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणलं. आणि त्याच्या इतक्या ओळखी आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा की त्याचा जे जीव लावण्याची जी वृत्ती आहे तीच त्या कामी आली असावी असे मला वाटते. मला त्यांनी सुशील राठी सरांच्या वाढदिवसाला एक सांगितलं की तुम्ही मामा एक गझल लिहा. आमचे राठी सर आहेत, त्यांच्या जीवनावर मी तुम्हाला थोडं सांगतो, तुम्ही एक गझल लिहा छान. आणि मी त्याला लिहून दाखवल्यानंतर म्हणजे गमतीचा भाग कसा की आपल्याला ज्या माणसाबद्दल आपुलकी वाटते ते कशी असते. तर त्याला मी जेव्हा गझल दाखवली ते म्हणजे मामा थोडंसं अजून वजन टाका ना याच्यामध्ये, फार मोठा माणूस आहे. ठीक आहे, अजून वजन टाकतो. पुन्हा एक त्याला थोडं मॉडिफाय करून लिहिलं. ते म्हणे याच्यामध्ये तुम्ही हृदयातून लिहिली म्हणे ही, मग अजूनही थोडंसं मला वाटायला म्हणजे की याच्यात काहीतरी टाका तुम्ही. मला आता हृदयातून तर शब्द आले म्हणलं, आता हृदयातून जिथं आलं तिथं आपोआपच वजन पडते म्हणलं. तर नंतर ती गझल मी तिसऱ्यांदा लिहिली राठी सरावर. म्हणजे माझी त्यांची प्रत्यक्ष भेट नव्हती, पण त्यांच्या कल्पनेतून जे राठी साहेब माझ्यासमोर त्यांनी मांडले होते त्याच्यावरती लिहिली. आणि राठी सरांनी आता कबुली दिली की हो तुम्ही लिहिलेली, मला ती आवडली होती. आणि माझे एक दुसरे मित्र सायकलिस्ट नागेश भानेगावकर आहेत, ते अचानक माझ्याकडे आले. आम्ही डेप्युटी इंजिनियर होतो ते, आणि मी दोघे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये. आल्यानंतर त्यांनी, मी म्हणलं हे बघ म्हणलं राठी सर युरोलॉजिस्ट आहेत म्हणलं, त्यांच्यावर मी गझल लिहिली म्हणलं. तर ते अरे ते तर माझे मित्र आहेत म्हणजे, आम्ही सायकलिस्ट सोबत असतो म्हणजे रोज. आणि त्यांचा एवढा उत्साह आहे की 40-40 किलोमीटर रोज ते सायकलला जातात. तसंच राठी सरांचं सुद्धा आहे की त्यांच्यासोबत वेगवेगळ्या टूर्स, कुठं पैसा इकडे तिकडे सायकलवर जातात. मग त्यांनी ती व्हॉट्सअपवर गझल लगेच राठी सरांना पाठवून दिली. सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला ज्या माणसाचं कौतुक करावं असं वाटते किंवा आपल्या ज्या आपुलकी आहेत त्याच्याबद्दलच्या भावना हे व्यक्त करण्याची जी कला आहे ती जयरामकडून आपण शिकायला पाहिजे. आई आणि वडील यांच्यावर कमी आपण सगळेच लिहितो, पण आईवर लिहिले नाही असा कवी किंवा गझलकार कुठेही या मराठी सारस्वतात नाही. प्रत्येकानं आईवर लिहिलेलं आहे. आईबद्दल जयरामलाही प्रचंड प्रेम, वडिलांबद्दल भयानक आपुलकी, आदर. आईविषयी लिहिताना तो एका गझलेमध्ये, आज त्याची आई नाही पण गझल ज्यावेळेस साकारली त्यानं त्यावेळेस तो आईविषयी म्हणतो की झालो खरा भिकारी आईचा आज नाही, झालो अनाथ आता काहीच गाज नाही. खरं आहे, आईवर किती लिहा तुम्ही ते कमीच पडणार आहे. एका कवीने म्हणले आहे की आईसाठी आकाशाचा कागद जरी आपण घेतला
तरी तो कमी पडल इतकं. माझ्या सुद्धा आईवर खूप कविता असतात, पण आईवर कितीही कोणीही लिहिलं तरी तिचं ऋण हे शब्दातीत आहे. याच ऋणात जयराम सुद्धा राहू इच्छितो. भावनांचा गुंता सोडित असताना कुठलेही बहाणे करणे जयरामला मान्य नाही. ऋणानुबंध जपतानाच तो ते जपण्याचा यत्न करण्याचा शब्द आपल्याला देत आहे. हा शब्द देत असताना जाणीवपूर्वक त्याने आपल्या जीवनाची तपासणी केलेली आहे. दुनियेचा बाजार भरलेला असतानाही कुणाच्या जीवनाचा बाजार होऊ नये असे त्यालाही वाटते. आपल्या प्रत्येक निरीक्षणातून नोंदवलेल्या त्याने नोंदी या गझल संग्रहामध्ये तुम्हाला पावलोपावली शब्दामध्ये दिसून येतील. हा गझल संग्रह स्वयंप्रकाशन श्री शुभानंद चिंचकर पुणे यांनी अतिशय नेटका केलेला आहे. त्याची पाठराखण गझल गंधर्व यांनी केलेली आहे. मोजक्या शब्दात अतिशय छान त्यांनी हे केलेलं आहे. या संग्रहामध्ये मी सुद्धा जयरामच्या पुस्तकावर लिहिल्यानंतर तो मला गुरु मानतो, म्हणून गुरुप्रसाद या नावाने त्यानं त्याच्यामध्ये माझं टाकलेलं आहे. या गझल संग्रहाची प्रस्तावना माननीय बापू माझे मित्र यांनी लिहिलेली आहे. अतिशय सुंदर प्रस्तावना त्यांनी लिहिलेली आहे. हा गझल संग्रह आपल्याला सगळ्यांना निश्चितच आवडेल याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. हा गझल संग्रह आपल्याला एक नवीन ऊर्जा देऊन जाईल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि बापूने जसं सांगितलं की चारोळी मी 2 वर्ष म्हणत होतो, या माझ्या प्रस्तावनेचा शेवटही मी चारोळीच्या माध्यमातून करतो की मित्रा जयराम, आज गुरु शिष्याला वंदन करणं हा फार मोठा योग असतो. मित्रा तुला मी करीतो वंदन, आयुष्य तुझे सुगंधित चंदन. धन्यवाद सगळ्यांना. या सुरेख प्रास्ताविकानंतर आईवरचं त्यांनी खूप छान भाष्य केलं. मला एक शेर आईवरचा या ठिकाणी सांगावंसं वाटतो. आई बसते दारामध्ये खिन्न एकटी, आई बसते दारामध्ये खिन्न एकटी, कुणी तेवढे आयुष्याला दळले नाही, कुणी तेवढे आयुष्याला दळले नाही. आता सर्व मान्यवरांना विनंती की आपण मुख्य कार्यक्रम आपल्या हस्ते या ठिकाणी अनोख्या पद्धतीने पार पाडायचा आहे. शब्दाटकी या गझल संग्रहाला आवरण पाकळ्याचं आहे. ते पाकळे दूर करून त्याचं अनावरण या ठिकाणी करायचं आहे. गजल उसने छेड़ी मुझे साज देना, गजल उसने छेड़ी मुझे साज देना, जरा कोंकणी रवंता को आवाज देना. जोशी सर आणि सोशल मीडिया सर्व सकारात्मक अशा वातावरणामधल्या एका हॉस्पिटलचे प्रशासक श्री जयरामजी धोंगडे यांच्या शब्दाटकी या पुस्तकाचं आत्ताच या ठिकाणी अनावरण झालं. त्यामागची त्यांची भूमिका त्यांच्या शब्दातून आपण ऐकूया. मी जयरामजी धोंगडे यांना या ठिकाणी पाचारण करतो. प्रदीप निफाडकरांचा एक शेर सांगतो मी की गझले तुझ्यासाठी बांधीन राजवाडा, गझले तुझ्यासाठी बांधीन राजवाडा, मजला दिली भटांनी ती ही जमीन आहे, मजला दिली भटांनी ती ही जमीन आहे. जिच्या असीम आशीर्वादानं माझी लेखणी लिहिती झाली त्या आई सरस्वतीला मी वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, नाट्य दिग्दर्शक, प्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ आणि विश्व इन्स्टिट्यूट न्यूरोलॉजी व किडनी सेंटर
नांदेडचे संचालक, मी ज्यांना माझा ज्येष्ठ बंधू मानतो असे आदरणीय डॉक्टर उमेशदादा भालेराव, ज्यांच्या शुभ हस्ते ही शब्दाटकी प्रकाशित होत आहे, ते ज्येष्ठ साहित्यिक, कथा, कवी, कादंबरीकार, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय श्री देवीदासजी फुलारी सर, माझे गझलगुरू, सेवानिवृत्त अभियंता, ज्यांना मी माझे मामा मानतो असे गझलकार कवी उदयजी बर्डे मामा, ज्यांची कालच पदोन्नती झाली आणि आता नांदेडचे समाज कल्याण अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेले माझे दुसरे गझलगुरू आणि या शब्दाटकीला प्रस्तावना देऊन माझ्या पहिल्या मराठी गझल संग्रहाची पाठराखण करणारे गझलकार, कवी आणि व्यासन निवेदक बापू दासरी सर, माझ्या साहित्य प्रवासाला सदैव ऊर्जा देणारे, मला प्रोत्साहित करणारे प्रसिद्ध मूत्ररोग शल्य चिकित्सक माझे दुसरे बंधू, विश्व इन्स्टिट्यूटचे संचालक आदरणीय श्री राठी सर, ज्यांनी लिहिणं आणि प्रकाशित करणं या विषयाची बाराखडी मला समजावली असे माझे मार्गदर्शक, वैद्यक साहित्यच नाही तर इतरही साहित्याचे साहित्यिक, पोटविकार तज्ञ आणि आपलं पोट आपल्या हातीकार डॉक्टर नितीनजी जोशी, या कार्यक्रमाला उपस्थित माझ्यावर स्नेह आणि प्रेम करणाऱ्या रसिक बंधू आणि भगिनींनो, आज मराठमोळ्या काव्य रसिकांच्या हाती आनंदाचे डोही आनंद तरंग उडत आहे. माणूस वेड्यागत करू लागला की त्याला भूतानं झपाटले म्हणतात, अंधश्रद्धा याला भूताटकी म्हणतात. मलाही शब्द झोपू देणार. निवांत डोळे मिटून थोडा कुठे पडलो की छान शब्द फेर धरून नाचतात. मग शब्दांची ओळ, ओळींचा मिसरा, मिसऱ्याचा सेर, मतला असं करत गझल कधी प्रसवते कळतच नाही. अक्षरशः शब्दांनी मला झपाटले मनाना, म्हणून माझी शब्दाटकी आज साकारली आहे. या संग्रहात माझ्या निवडक 75 गझलांचा मी समावेश केला आहे. प्रत्येक गझलेचे वृत्त आणि लगावली अनुक्रमणिकेत नमूद करण्याचा एक नवा पायंडा अभ्यास रसिकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो. तसा मी गणितीय विज्ञानाचा पदवीधर, मला साहित्याची आवड आहे, परंतु मी स्वतःचा असं काही लिहिण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. विज्ञान आणि साहित्य निर्मिती, त्यातही कविता, अभंग, गझला असं लिहिणं म्हणजे तसा माझ्यासाठी भीमपराक्रमच होता. कारण आयुष्याच्या उत्तरार्धात काही लिहा असं वाटणं आणि मग ते खरंच लिहितं होणं, त्यासाठी परत मराठी व्याकरणाचा मागोवा घेणं, ज्या वयात ते लिहायला पाहिजे होतं त्या वयात ते लिहिता आलं नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी छोट्या मोठ्या नोकरीत आणि भाकरीच्या फिकिरीत माझा उमेदीचा काळ गेला. आजच्यासारखे तेव्हा सोशल मीडियाची जाळीही नव्हते, असले तरी ज्ञात नव्हते आणि ती मिळवण्याची कुवतही नव्हती. स्मार्टफोनमुळं जग मुठीत आलं आणि फेसबुक, व्हॉट्सअप जीवनाची मुख्य नाडी ठरली. खूप वाचायला, शिकायला आणि समजायला लागलं आणि लिखाणाची इच्छाशक्ती जागृत झाली. 2000 ते 2500च्या वर फेसबुक मित्रांचा गोतावळा, साहित्यिक मंडळीचे अनेक पेज आणि व्हॉट्सअपवरचे अनेकांनी ग्रुप आणि मित्रपरिवार, यामुळे मला लिहिण्याची प्रेरणा झाली. माझ्या अनेक पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळायचा. छान लिहायचो. कवी मित्रांच्या कवितेच्या पोस्टला कवितेत अभिप्राय देऊ लागलो. त्याला इतरांच्याही लाईक आणि कॉमेंट्स मिळू लागले आणि माझ्यातला कवी आकार घेऊ लागला. मी विश्व इन्स्टिट्यूट न्यूरोलॉजी व किडनी सेंटर या महाराष्ट्रातील नामांकित मूत्ररोग, किडनी रोग आणि डायलिसिस सारख्या सुविधा देणाऱ्या मूत्रसंस्थेच्या आजाराच्या निवारणात निश्चितपणे स्वतःला वाहून घेतलेल्या हॉस्पिटलचा प्रशासक म्हणून कार्यरत आहे. हॉस्पिटल खाजगी असल्यानं कामाचा प्रचंड व्याप आणि ताण आहे, परंतु 20 मार्च 20 नंतर व्याप तापाच्या व्याख्याच बदलल्या.
कोरोनामुळं सारं विश्व स्तब्ध झालं आणि प्रत्येकाला आपापलं आयुष्य जगण्याचं, सिंहावलोकन करण्याचं आणि काही विरंगुळ्याचे क्षण उपभोगण्याचं भाग्य लाभलं. या कोरोनानं मला कवी बनवलं. माझ्यातला कवी जागा झाला आणि लिहिता झाला. माझ्या लिखाणाला उत्स्फूर्तपणे साथसंगत करणारे माझ्या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर उमेशदादा भालेराव आणि सुशील राठी सरांनी खूप सहकार्य केलं. तसेच माझे कर्मचारी, सहयोगी कर्मचारी, या सर्वांचं मी या प्रसंगी आभार मानणं माझं इति कर्तव्य समजतो. रसिक मित्र हो, या संग्रहातील माझ्या गझल लिहिताना मी अनेक वृत्ती हाताळण्याचा प्रयत्न केला. एक कविता रोज करण्याच्या नादात विपुल लेखन झालं. अनेक मित्रांनी कविता गझला छान झाल्यात, संग्रह प्रकाशित करावा असं सुचवलं आणि आज ते सृजन पुस्तक रूपानं आपल्या हाती देताना आनंदाची अंग आनंदाचं झालं. या 1-1.5 वर्षाच्या काव्य प्रवासात मला लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारे माझे मित्र तथा ज्येष्ठ बंधू श्री शैलेश पसरवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई, त्यांचेही नुकतंच बापूंसोबत त्यांचेही प्रमोशन झालं. त्यांच्या मी स्नेहात आहे. माझा जिवलग मित्र गजानन हामन, तहसीलदार बार्शी टाकळी, जिल्हा अकोला, तसेच भगिनी मंगरुळपीर येथील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संगीता खोना यांच्या ऊर्जात्मक शब्दामुळे मी शब्दाटकी साकारू शकलो. त्यांचे ऋणनिर्देश करताना मला अत्यानंद होत आहे. हाताला धरून शिकवणं म्हणजे काय हे मी गझल करताना शिकलो असे माझे मार्गदर्शक गुरु, सेवानिवृत्त अभियंता, कवी, गझलकार, लेखक उदयजी बर्डे, माझ्या गझल प्रवासात मला मोलाचं मार्गदर्शन करणारे, ज्यांच्या पाकळ्या कविता संग्रहास आणि गझल नामाची या गझल संग्रहास कविश्रेष्ठ गझल सम्राट सुरेशदादा भटांनी प्रस्तावना लिहिली असे पितृतुल्य आदरणीय श्री नामदेवजी आबने पुणे, त्यांना मी बाबा म्हणतो, त्यांच्याही मी कायम ऋणात आहे. या गझल संग्रहाची पाठराखण करणारे आणि माझ्या विनंतीला होकार देऊन प्रस्तावना देणारे माझे गझल गुरु, मार्गदर्शक, प्रसिद्ध कवी, गझलकार आणि खुमासदार निवेदक बापू दासरी यांचाही मी ऋणी आहे. आपल्या गीत गझलांच्या व्यस्त रेकॉर्डिंग शेड्यूल मधून माझ्यावरील स्नेह आणि प्रेमापोटी आपला वेळातला वेळ काढून मला कौतुकाची थाप आणि मनपृष्ठासाठी भरभरून शब्दरूपी आशीर्वाद देणारे गझल गंधर्व आदरणीय श्री सुधाकरराव कदम पुणे यांची मी आभार मानणे ही माझ्यासाठी औपचारिकता असू शकत नाही. कवितेला एकांत प्रिय असतो, नव्हे विचाराची शृंखला खंडित होऊ नये एवढी माफक अपेक्षा कवीची असते. मी काही लिहिताना दिसलो की काही आकस्मिक आले तरी परस्पर सेटल करणारी माझी सौभाग्यवती बबिता, मुले चिरंजीव सोमेश आणि राधिका, भाऊ विठ्ठल, त्याची अर्धांगिनी रेणुका, माझी लाडकी बहीण सुरेखा उर्फ शांता आणि भाऊजी जगदीशचंद्र दर्गे उमरखेड, माझ्या कविता, माझ्या रचना ऐकून सद्गतीत होणारी माझी आई, जी आज आमच्यात राहिली नाही, परंतु माझ्या गझला ऐकून कधी ती हसली, कधी रडली, तिच्या कौतुक भरल्या शब्दांचे माझ्या प्रत्येक रचनेला पुरस्कार मिळाले. मी कृतार्थ झालो. हसत खेळत सदैव प्रेमाने पाठीशी उभ्या राहणाऱ्या माझ्या परिवारातील सर्व सदस्यांचं जाहीर धन्यवाद मानताना आज मला धन्यवाद वाटतो. या संग्रहाला आकर्षक रूप देऊन ते प्रकाशित करण्याची आनंदमय भूमिका आणि जबाबदारी लीलया पेलणारे स्वयंप्रकाशन सासवड पुण्याचे मालक प्रकाशक आणि स्वतः गझलकार असणारे माझे मित्र श्री शुभानंद चिंचकर आणि त्यांचे सहकारी या सर्वांचा मी कायम ऋणी आहे. आता माझा गोताळा म्हणून एक बालमित्रांचा ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप. तेज कट्टा म्हणून 11वी-12वी ज्युनियर कॉलेजच्या मित्रांचा ग्रुप आहे. पैनगंगा तीर हा पैनगंगेच्या उगमापासून तर संगमापर्यंतचा, म्हणजे बुलढाण्यापासून हैदराबादच्या संगमापर्यंतचा एक मित्रांचा ग्रुप आहे. त्यात माझे गुरुजन आहेत. आमची माती आमची माणसं हा सनदी अधिकाऱ्यांचा ग्रुप आहे. त्यामध्ये बापू सर आहेत आणि डॉक्टर्स, फेसबुकवरील मित्रमंडळी या सर्वांनी मला प्रतिसाद देऊन लिहितं ठेवलं, नव्हे माझ्या लिहिण्याची ऊर्जा बनले. अशा सर्व रसिक मित्रमैत्रिणींचे मी हृदयापासून आभार मानतो. या माझ्या गझल संग्रहावर मराठमोळे रसिक भरभरून प्रेम करतील याची खात्री वाटते.
आज आपण सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन हा प्रकाशन सोहळा साजरा करताना माझ्या आनंदात सहभागी झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझं मनोगत मी थांबतो. धन्यवाद. अगदी उद्याच्या मराठवाड्याने त्यांच्या गझल संग्रहाला एक पेज आज पूर्ण दिलं. आमचे मित्र राम शेवडीकर आणि आनंद शेवडीकर कलेवर इतकं निश्चित प्रेम करतात की तो पूर्ण पेज आपण पाहिल्यानंतर त्या शब्दाटकी गझल संग्रहाचं महत्व आपल्या लक्षात येतं. आजच्या देवदास फुलरे सरांचं दुपारी माझं फोनवर बोलणं झालं. ते म्हणाले काय हो की गझल नेमकं कशासाठी लिहितात. तर म्हटलं की ते सौंदर्याचं वर्णन असायचं पूर्वी. नाही म्हणे मग आता व्यथा वेदना, आता एकाचं सौंदर्य म्हणजे दुसऱ्या 7-8 जणांचं वेदना आणि व्यथा असतेच म्हटलं. त्यामुळं गझलमध्ये मग अनेक सुखदुःख सगळी अशी समाविष्ट होत गेली. तर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री देवीदासजी फुलारी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं उद्घाटकीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. या शानदार सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर उमेश भालेराव, डॉक्टर सुशील राठी, डॉक्टर नितीन जोशी, उदय बर्डे, बापू दासरी, कवी जयराम धोंगडे, सौभाग्यवती धोंगडे, श्रोत्यांमध्ये खूप माणसं मोठी बसलेली आहेत. रामभाऊ, आमचे मित्र शेवडीकर, कवी गोरबाण प्रल्हाद, गणपत माकणे, डॉक्टर सुजाता जोशी पाटोदेकर, चिरंजीव आनंद शेवडीकर, उपस्थित बंधू आणि भगिनी. या सभागृहामध्ये अधिक डॉक्टर बसलेले आहेत आणि डॉक्टरांचा फार वेळ घेणं याला मी पातळ समजतो. त्यांची कोणीतरी वाट बघत बसलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा माझ्याकडे जयराम आले, त्यांना सांगितलं की हे सगळे डॉक्टर मंडळी आहे, तर त्याच्यामुळं ते म्हणले की त्याच्यामुळं त्यांनी जास्त वक्त ठेवलेले नाहीत, आपणही फक्त 15-20 मिनिट बोला. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. हे सभागृह बघितलं मी अद्ययावत आणि सगळी डॉक्टर्स मंडळी. विज्ञानाने एवढा प्रचंड वेग घेतलाय, माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग एवढं अफाट वेगानं पुढे चाललंय, तरी शेवटी मर्यादा आहेच. कोरोनानं सगळ्याला जेरीस आणलंय, वैद्यकशास्त्राला सुद्धा. पण हे सगळं वातावरण बघून मला सहज एक 70 वर्षापूर्वी कादंबरी प्रकाशित झाली, फंटास्टिक व्हायज नावाची. आयझॅक ॲसिमॉव नावाचा लेखक आहे, फार सुंदर कादंबरी. या सगळ्या डॉक्टर लोकांना बघून मला सहज आठवण आली. तर तो सर्जन जो आहे, शल्यचिकित्सक, तो जातो आपल्या दवाखान्यामध्ये. कादंबरी आहे, फंटास्टिक व्हायज. त्यांचे सगळे मदतनीस ऑपरेशनची तयारी करून ठेवतात. पेशंटला टेबलवर घेतलेला आहे आणि शल्य चिकित्सकाची वाट बघत आहेत. शल्य चिकित्सक येतात, आपली गाडी पार करतात, सरळ ऑपरेशन थिएटरमध्ये येतात आणि ऑपरेशन थिएटरमध्ये आल्यावर त्यांचा मदतनीस पहिल्यांदा डॉक्टरला इंजेक्शन देतो आणि डॉक्टरांचा स्थूल देह, काय 70-80 किलोचा जो असेल, तो हळूहळू सूक्ष्म होत जातो. तो मुंगी एवढा होतो, त्याच्यापेक्षाही कमी होतो. मग सिरिंजच्या साहाय्याने त्याला इंजेक्शन मध्ये घेतो आणि ते इंजेक्शन पेशंटला टोचतो आणि डॉक्टर पेशंटच्या शरीरात जातो आणि शरीरात गेल्यावर जिथं कुठं शस्त्रक्रिया करायची आहे ती शस्त्रक्रिया करतो डॉक्टर, सिग्नल देतो आणि सिरिंजच्या साहाय्यानं त्याचा मदतनीस त्या डॉक्टरला बाहेर काढतो आणि मग त्याला बाहेर काढून विशिष्ट प्रक्रियेमध्ये आपला स्थूल देह धारण करतो डॉक्टर, आपल्या गाडीत बसून घरी जातो. हे कथानक मला सहज आठवलं. हे सभागृह बघितल्यावर इतका प्रभावी झालो मी. आणि हे सगळं वैद्यकशास्त्र, आधुनिक वैद्यकशास्त्र, कुणीच सांगावं अशी वेळ येईल, एखादा सर्जन पेशंटच्या शरीरात जाईल आणि तिथे शस्त्रक्रिया करून येईल. मला फार कौतुक वाटलं जयराम यांचं. तर त्यांच्या आजूबाजूला जे डॉक्टर्स आहेत ते फक्त डॉक्टर्स नाहीत, ते चांगले कलावंत आहेत. आणि मी असं नाही म्हणणार की डॉक्टर नितीन जोशी, डॉक्टर उमेश भालेराव हे चांगले नाट्य दिग्दर्शक आहेत. डॉक्टर नितीन जोशी यांचं पुस्तक मला प्रभाकर कानेटकर यांनी आणून दिलं, आपलं पोट आपल्या हाती. शास्त्र ठीक आहे, माहित आहे, पण इतक्या साध्या सोप्या भाषेमध्ये कुणीही वाचलं पुस्तक तर त्याचं काय महत्व आहे आणि याचं महत्व कळावं, ही जी शैली आहे. आणि चांगले उत्कृष्ट कवी आहेत नितीन जोशी. मी जर असं म्हणालो की जयराम धोंगडे हे ज्या परिसरात काम करतात तिथे ही जी माणसं आहेत ही नुसते डॉक्टर नाहीत, काहीतरी कलेची आराधना करणारे आहेत. मी परिस वगैरे शब्द वापरणार नाही, तो नितीन जोशी आणि उमेश भालेराव यांना आवडणार पण नाही, पण मांदियाळी हा शब्द मी वापरू शकतो.
माऊलीनं मांदियाळी हा शब्द वापरलेला आहे आणि मांदियाळी या शब्दाचा अर्थ इतका सुंदर आहे तर या परिसराचा एकूण परिणाम जयराम धोंगडे यांच्यावर झालेला आहे. आणि कोणीतरी लिहिलं कविता आणि समजा डॉक्टर उमेश भालेरावकडे गेले आणि म्हणाले दादा ही कविता मी लिहिली, अरे हे काय कविता आहे का असं म्हणलं तो पुन्हा दुसरी कविता लिहिणार नाही. की त्याला जर प्रोत्साहन दिलं, छान लिहिलंस कविता, खूप चांगली गझल आहे. डॉक्टर नितीन जोशी म्हणाले अरे छान कविता आहे. मग ते हा हळूहळू प्रवास. आणि मी खरंच खात्रीनं सांगतो या कविता संग्रहाच्या काही मर्यादा जरी असल्या, पहिलाच कविता संग्रह आहे, पण त्याच्यामध्ये असा एक सुप्त गुण आहे, ह्या अर्थानं ते जर पुढे गेले तर एक चांगला गझलकार नावारूपाला येईल एवढी मी खात्री देऊ शकतो. मित्र, पहिल्यांदा शब्दाटकी हातात पडलं आणि मी म्हणलं शब्दाटकी, बापू दासरे लगेच म्हणाले भूताटकी जशी असते ना तशी शब्दाटकी. तर भूताटकी हा शब्द वाईट नाही बरं. सगळे डॉक्टर्स आहेत आणि सगळे विज्ञानाचा आधार घेणारे माझ्या समोर बसलेले आहेत, म्हणजे मी दुसरे असे काही अतिरंजित विधान करणार नाही. पण भूताचा विषय निघाला म्हणून सांगतो की एका बेहोशीमध्ये लिहिली कविता म्हणून त्याने शब्दाटकी नाव दिलं. कदाचित या शीर्षकामुळे हे पुस्तक गाजायची शक्यता. मी सुधाकरराव डोईफोडे मुक्ती संग्रामावर लिहित होते, त्यांनी माझ्याकडे एक स्क्रिप्ट दिली आणि म्हणाले की याचं शीर्षक तुम्ही मला सुचवा. आता ते सुधाकर डोईफोडे फार चिकित्सक पत्रकार होते, तर मला खात्री होती की आपल्याला आता फार विचार करून शीर्षक द्यावं लागणार आहे. मी पारंपरिक काही शीर्षक दिली, मुक्ती सेतू, पेटलेले दिवस, संघर्षाचे दिवस, संघर्षाचा प्रदेश, आणि त्याच्यामध्ये एक अवघड शब्द दिला प्रतर्दनाचे दिवस. आणि मला खात्री होती की सुधाकरराव हेच नाव निवडणार. त्याने नाव निवडलं, पुस्तक प्रकाशित झाला आणि जे चर्चा सुरू झाली, आता जशी या शब्दाटकाची चर्चा चालू आहे, सुधाकररावांना फोन येऊ लागले की प्रतर्दन हा शब्द मराठी शब्दकोशामध्ये नाही, शब्द कसा काय दिला तुम्ही, शीर्षक कसं काय दिलं. मग सुधाकरराव काहीतरी त्याला उत्तर देऊ लागले. हे पुस्तक प्राचार्य राम शेवाळकर यांच्याकडे गेलं पुण्याला, नागपूरला, आणि शेवाळकर सरांचा फोन सुधाकररावांना आला आणि विचारलं की अरे तुला बोलायचं विद्यार्थ्याला बोलले असतात की सुधाकर हे शीर्ष मराठी शब्दकोशामध्ये मी माझ्याकडे आता मराठी शब्द रत्नाकर आहे आणि मी चांगल्या बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे की हा शब्दच नाही मराठीमध्ये प्रतर्दन, ह्याला शीर्षक दिलं कसं काय. तर सुधाकर हसले, ते म्हणाले हे शीर्षक देवीदास फुलारीने दिले, त्याला तुम्हाला बोलायला सांगतो. मी फोन केला राम शेवाळकर सरांना. शेवाळकर म्हणाले हे तू शीर्षक दिलास. म्हणलं दिलंय. तर म्हणले हे मराठी शब्दकोशात कुठंच शब्द नाही प्रतर्दन, आणि तू कसं काय दिलंस. मी म्हणलं हा शब्द तद्भव आहे, हा शब्द संस्कृत आहे आणि त्याचा अर्थ असा आहे, प्रतर्दन याचा अर्थ की हे विष्णूचं विशेष नाव आहे आणि दुष्टांचा संहार करणारा असा त्याचा अर्थ आहे. दुष्टांचा संहार करणाऱ्याचा प्रदेश मराठवाडा मुक्ती प्रदेश असं त्याचं. अरे सुंदर आहे नाव म्हणाले, अशी वेगवेगळी नाव आली पाहिजे. मला त्यासाठी त्यांचं अभिनंदन करायचं. आणि शीर्षक शब्दाटकी दिलं, भूताटकी. आता बोलता बोलता उदय बर्डे म्हणाले की भूताटकी माणसाला असं खरं म्हणजे भूत जो शब्द आहे, मी परमपूज्य आप्पांना प्राचार्य आनंद दामोदर आठवले यांना विचारलं होतं की भूत आहे की नाही, काय फारसं समजत नव्हतं, आम्ही खेड्यातली मुलं. तर आप्पा छान उत्तर दिले. ते म्हणजे तुम्ही देव म्हणता ना, मग देव म्हणलं तर भूताला गृहीत धरलंच पाहिजे म्हणाले. आणि मग ही जी भूताटकी आहे, बरं भूताटकी म्हणल्याबरोबर भुवया उंचायचं काही कारण नाही. मारुती चित्तमपल्ली यांनी मला सांगितलं की भूत म्हणजे काही सगळं भूत सगळे वाईटच, चांगली पण भूत असतात. आणि जेव्हा नांदेडला कुसुम सभागृहात त्यांचा नागरिक सत्कार झाला आणि त्याने एक विधान केलं होतं, दुर्दैवानं खूप मनस्ताप झाला त्या विधानाचा मारुती चित्तमपल्लीला. ते म्हणाले की माणूस मेल्यावर त्याचा आत्मा काही दिवस भटकत असतो आणि पिंडदान जो शब्द आहे, कावळा पिंडाला शिवणं जे म्हणतात, ते खरं आहे असं म्हटले होते. आणि संबंध महाराष्ट्रामध्ये तथाकथित पत्रकारांनी हल्ला चढवला आणि एवढ्या मोठ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, अंधश्रद्धा वगैरे वगैरे, तो विषय वेगळा आहे. पण इथला सत्कार झाल्यावर मी मारुती चित्तमपल्ली सोबत माजलगावला गेलो, तर रस्त्याला जाताना आमचा जो जी चर्चा झाली, ते म्हणाले, मी म्हणलं सर तुम्ही आता हे या वादात पडलात, पण काही प्रश्न माझ्याही मनात आहेत. तर म्हणले तुम्ही खरं म्हणजे मारुती चित्तमपल्ली माणसामध्ये कमी रमले, ते श्वापदामध्ये अधिक रमले, जंगलामध्ये अधिक रमले. जंगलाचं देणं त्यांना असं हाकारित होतं. तर मी त्यांना भूताविषयी विचारलं, तर ते म्हणाले मी एकदा जंगलामध्ये होतो आणि कदाचित अमावस्येची रात्र असेल, खांद्यावर घोंगडी, हातात टॉर्च घेऊन मी जंगलात फिरत होतो इकडं तिकडं, आणि ते सगळं जंगलाचं देणं पाहता पाहता प्रभावित झालो आणि अंधार पडला
आणि माझं गेस्ट हाऊस कुठं आहे मला काहीच कळत नव्हतं. मी शोधत होतो इकडे तिकडे, मी घाबरलो जरा, रात्र झालेली आहे, अंधार पडलेला आहे आणि गेस्ट हाऊस सापडत नाही आणि काय करावं कळत नाही. मी टॉर्च घेऊन इकडे तिकडे फिरत होतो, मला रस्ता सापडत नव्हता आणि आता कसं पोहोचायचं गेस्ट हाऊसला. सोबत कोणी मदतनीस नव्हता. एवढ्यामध्ये एक साधारणतः 55 ते 60 वर्ष वयाचा माणूस तंबाखू चोळत चोळत समोर आला आणि म्हणाला, रामराम पाहुणं, काय झालं, रस्ता चुकला का? तर मारुती चित्तमपल्ली म्हणाले, हो रस्ता चुकलाय म्हणाले माझा, मला गेस्ट हाऊसला जायचंय, काही चिंता करू नका म्हणाले, माझ्या मागे या म्हणाले. आणि ते तो माणूस पुढे आणि मारुती चित्तमपल्ली मागे. जे बैलगाड्याची चाकारी असते ते चाकारीपर्यंत त्याने आणून सोडलं आणि हा जो रस्ता आहे चाकारीचा, या रस्त्यानं पुढे जायचं आणि हा चाकारीचा रस्ता तुम्हाला गेस्ट हाऊस पर्यंत घेऊन जाईल. आणि मग ते चाकारीनं पुढे चालू लागले. मारुती चित्तमपल्लीला वाटलं की आपण याचे आभार मानले पाहिजे. ते पाठीमाग त्याचे आभार मानावे म्हणून मारुती चित्तमपल्ली मागं वळून पाहिलं तर माणूस गायब. आता हे खोटं बोलत नाही, अजून मी चित्तमपल्ली सर अजून आहेत. पण हे जे सगळं आहे अद्भुत विश्व आणि हे कवीच्या जवळचं सगळं क्षेत्र आहे. तेव्हा गझल हा जो प्रकार त्यांनी हाताळलाय, गझल खरंच अवघड प्रकार आहे. एक तर जेव्हा माझ्याकडे जयराम धोंगडे आले त्यांना मी सांगितलं, मी गझलेचा अभ्यासक नाही. उद्या लोक तुम्हाला म्हणतील देवदास फुलारीचा एकही गझल संग्रह नाही, त्याला कशाला बोलवलं. हा कवितेचा अभ्यास आहे. रामभाऊ शेवडीकरांनी फार एक 20-25 वर्षापूर्वी माझ्यावर एक जबाबदारी टाकली होती. एकजूट मध्ये काव्यधारा नावाचं सदर मी चालवलं होतं. सकारात्मक लिहित होतो, ते नवीन कवी होते, पण आजही ते कवी ते कातनं सांभाळून ठेवलेत आणि कधीतरी फेसबुक मध्ये टाकतात. नंतर मग पुढे सकाळच्या या सप्तरंग पौर्णिमेमध्ये मी कविता आणि कवळसे लिहिलं. कवितेवर बोलू शकतो. उदय बराड म्हणले काय हरकत नाही, या आपलं जयराम धोंगडे म्हणाले, या तुम्ही, काय हरकत नाही. पहिल्यांदा बापूंनी फार छान त्याचा इतिहास सांगितला. गझलेचा जन्म पहिल्यांदा अरबी साहित्यात झाला आणि ते विशेषतः सौंदर्यावर, विशेषतः प्रेम भावनेवर झाला. तो प्रकार पुढे फारशी मध्ये आला, फारशी मधून उर्दू मध्ये आला आणि उर्दू मधून सगळ्या भारतीय भाषामध्ये आला, त्यात मराठी आहे. माधव ज्युलियन यांनी पहिल्यांदा, त्यांचा फारशीचा अभ्यास फार होता आणि छंदशास्त्राचा प्रचंड अभ्यास माधव ज्युलियन यांना होता. माधव ज्युलियन यांनी पहिल्यांदा हा प्रकार हाताळला. पण माधव ज्युलियनच्या काळामध्ये गझल लोकप्रिय झाली नाही. त्यानंतर साधारणतः 30-40 वर्षाचा कालखंड गेला, एक पठारावस्था आली. या 30-40 वर्षात काही फारसं गझलेमध्ये घडलं नाही. पण जेव्हा सुरेश भटांनी हा गझल हा वाङ्मय प्रकार हातात घेतला, इतका लोकप्रिय झाला. मग ते वान सरदेसाई, बापू दासरी, टीके जाधव, आमचा प्रफुल्ल कुलकर्णी पासून जयराम धोंगडे पर्यंतचा प्रवास सुरू झाला. त्याच्या पाठीमागं कारण एक आहे की त्यांनी साधी गझल लिहिली नाही. सुरेश भटांनी त्यांनी लिहिली आशय प्रधान गझल. आजही प्रत्येक जात, प्रत्येक धर्म रस्त्यावर आपापल्या जातीचा आणि रंगाचा झेंडा घेऊन रस्त्यावर जेव्हा मोर्चे येतात तेव्हा सहज सुरेश भटांची गझल आठवते. पुसतात जात मुडदे मसनात एकमेकाला, पुसतात जात मुडदे मसनात एकमेकाला, कोणीच विचारित नाही माणूस कोण नाही. आता याचं जे तंत्र आहे, हे तंत्र, त्याच्यामध्ये मतला काय आहे, मत्ता काय आहे, त्याची जे सगळ्या तंत्रात माझ्यासारखा माणूस बघत नाही, आशय बघतो पहिल्यांदा. आणि खरंच हे आज जे चाललंय गतानुगतिकता, जीर्णमतवाद जो वाढत चाललेला आहे, तेव्हा लक्षात येतं की सुरेश भटांनी गझल याच्यासाठी लोकप्रिय केली, आशयापासून ते ढळले नाहीत, आशय मजबूत म्हणून कविता मजबूत, गझल मजबूत. आणि तुम्हाला एक खरं सांगतो मी, तुम्ही कुठल्या याच्यामध्ये लिहा, मी त्या वादामध्ये पडत नाही. गझल श्रेष्ठ आहे का गीत श्रेष्ठ आहे या वादामध्ये नाही पडत मी. पण जी कुठल्याही कवितेच्या प्रकारात लिहा, ते मुक्त छंद असेल, गीत असेल, तिथं जर आशय तुमचा चांगला असेल तर मग ती कविता अंतःकरणात भिडते. लँगस्टन ह्यूज नावाचा एक कवी आहे, माय लवली डेथ नावाचा त्याचा कविता संग्रह, 4 ओळीची कविता आहे. आता ते कुठल्या कवितेच्या प्रकारात बसते हे मलाही सांगता येणार नाही. ते गीत नाही, ते मुक्त छंद नाही, ती गझल नाही, पण काय कविता आहे. तो वेटर म्हणून काम करत होता. माय लवली डेथ त्याच्या कविता संग्रहाचं नाव, लँगस्टन ह्यूज त्या कवीचं नाव. त्याची कविता अशी आहे, माझा बाप काळा होता, माझा बाप गोरा होता, माझी आई काळी होती. 4 ओळीची कविता. माझा बाप काळा होता, गोरा होता, माझी आई काळी होती, माझा बाप मेला, गोरे आले, त्याचा अंत्यविधी उरकला, माझी आई मेली, काळे आले, तिचा अंत्यविधी उरकला, मी मेल्यावर माझा अंत्यविधी कोण करणार.
आता ही जी कविता आहे ही कुठल्या कवितेच्या प्रकारात आपण बसवणार? म्हणून मी जयराम दमडे यांचे याच्यासाठी अभिनंदन करतो की या शास्त्राचा अभ्यास तर त्यांनी केलेलाच आहे, पण या शास्त्राचा अभ्यास करत असताना ही कविता आशियाच्या पलीकडे जाऊ गेली नाही. नाहीतर मग शास्त्र बघायचं, त्याचा मत्ता बघायचा, सगळे शेर बघायचे, त्या शास्त्रामध्ये बसायचं आणि आशय जर दूर गेला तर मग त्या कवितेला अर्थ नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एकदा त्याचा आशय समृद्ध असला नाही, एकदा कविता आपण वाचली की आपोआप लक्षात राहते. टी.के. जाधव नावाचा माझा मित्र, दिवंगत मित्र नाही आता, पंढरपूरचा, त्याची गझल एवढी सुंदर, ती कविता एकदा वाचली कुठल्या तरी दिवाळी अंकामध्ये लक्षात राहायची. लाचार फार झाला आचार माणसांचा, होणार काय दुनिया बाजार माणसांचा, ते वागले असे की मज देव आठवावा. माणसंच माणसाशी असे वागतात की देवच आठवतो. ते वागले असे की मज देव आठवावा, मोठा किती किती हा उपकार माणसाचा, याच्यामुळे मला देव आठवलं म्हणून आमचे उपकार आहेत. आणि शेवटी तांड्यात श्वापदांच्या घेऊ चला विसावा, झाला नको नको शेजार माणसांचा. ही जेव्हा आपण वाचतो तेव्हा अंतःकरणाला एकदा भिडली ना कविता, मग तो कुठलाही वाङ्मय प्रकार असेल, मग वाद करण्याचं काही अर्थ नाही. पण आमच्या समीक्षेच्या प्रांतात सध्या फार वाद चालू आहेत की मग गझल श्रेष्ठ आहे का कविता श्रेष्ठ आहे, वेगवेगळे प्रकार सांगले, त्याचा अभ्यास केला जातो, मुक्तछंद कसा आहे, त्यामुळे अधिक वादात न पडता आता त्याचा काही कविता संग्रह पण येणार आहे. अधिक बोलणार नाही मित्र, त्यांच्या आवडलेल्या एक दोन गझलाचे काही शेर आपल्या समोर मी सादर करतो आणि मग मी थांबतो. मी यापूर्वीच सांगितलं की अधिक वेळ आपला घेणं चांगले नाही, पण हा कवी आत्ममग्न कवी आहे. हा घोंगडे ज्या पद्धतीने लिहितात ते फारसा विचार इतरांचा करत नाही, उद्देश करत नाही, ते स्वतःविषयी लिहितात. बोलून मोकळा हो मौनास सोडा आता, दाबून ठेवतो का कोंडीस फोडा आता, आरोप फार झाले सारेच निरनिराळे, आरोप फार झाले सारेच निरनिराळे, जर तू मळून नाही शब्दास खोडा आता, शेवट असा, कर चांगले जगाचे होईल चांगले मग, वाईट वागण्याच्या खोडीस मोडा आता. हा कवी स्वतःशी संवाद साधतो आणि जेव्हा कवी स्वतःशी संवाद साधतो तेव्हा त्याची कविता योग्य मार्गाने चाललेली आहे असं सर्टिफिकेट द्यायला हरकत नाही. आणि अजून एका कवितेचा उल्लेख करून मी थांबतो. बोललीस का बराच होतो मी मेल्यावर, बोलतील का बराच होता मी मेल्यावर, सांगतील का खराच होता मी मेल्यावर, आयुष्यभरी कधी ना आले जे भेटाया, बोंब मारती पराच होता मी मेल्यावर, फार चांगले करीत गेलो ज्याचे त्याचे, आठवले का झराच होतो मी मेल्यावर, राग यायचा असाच खोटा खोटे सारे, समजतील का गराच होता मी मेल्यावर, आणि शेवटी जीवनातली अखेर आता बघ सरणावर, शेवटी जरा जराच होतो मी मेल्यावर. तेव्हा त्यांच्या लेखनाला गती आहे, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. यानंतर त्यांचा कविता संग्रह पण येणार आहे आणि विशेषतः त्यांचं अभिनंदन करण्याच्या अगोदर त्यांच्या आजूबाजूची ही सगळी माणसं आहेत आणि ज्यांनी याला प्रोत्साहन देऊन कवी म्हणून उभं केलं, या सगळ्यांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. अतिशय देखणा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि या सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उमेशजी भालेराव, आताच त्यांच्याबद्दल इथे खूप छान सांगण्यात आलं. एक इथे बसलेली सगळी डॉक्टर मंडळी हे जाहीर करत नाहीत, पण ते खूप छान समाजकार्य करत असतात. माझ्याकडे बऱ्याच जणांची माहिती आहे. आता तो विषय इथे नाही म्हणून मी ते उद्धृत करत नाही, पण मी अगदी जवळून पाहिलंय. डॉक्टर नितीन जोशी सरांना पाहिलंय, डॉक्टर आपल्या राठी साहेबांना पाहिलंय की एक तन्मयतेने, एक आपली सामाजिक जबाबदारी, एक आपण आपल्या अस्तित्वाची ती जबाबदारी आहे असं समजून रंजल्या गांजल्यांसाठी काम करणं, हे म्हणजे ही बाब फारच दुर्मिळ आहे. उमेश भालेराव सरांचं पण तसंच आहे. मी या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उमेश भालेराव यांना या ठिकाणी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरपूर्वक पाचारण करतो. आजचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अखिल महाराष्ट्र नव्हे तर अखिल भारतीय साहित्यिक क्षेत्रामधले नांदेडचा एक जो चेहरा आहे
असे श्री फुलारी साहेब, नांदेडचेच आपले श्रेष्ठ कवी श्री बापू दासरी साहेब, जयराम ज्यांना मामा म्हणतो आणि निवृत्त अभियंता आणि एक ज्येष्ठ कवी श्री बर्डे साहेब, आजची उत्सव मूर्ती श्री जयराम धोंगडे, आजच्या या सभागृहातील सर्व माझी मित्र डॉक्टर मंडळी आणि ज्यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक छोटा साहित्यिक आहे आणि विशेष करून मी नाव घेऊ इच्छितो सुजाता जोशी पाटोलेकर मॅडमचं, माझे बंधू आणि भगिनींनो, आज अशा सुंदरशा सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे, झाला आहे. या शब्दाटकी या गझल संग्रहाचा हा जो विमोचन सोहळा आहे तो अतिशय आगळ्या वेगळ्या तऱ्हेने फुलांच्या पाकळ्या अशा बाजूला करून हेच या शब्दकोशाचं आज विमोचन झालं. जयराम आणि माझा संवाद साधारणतः गेले आता 21 वर्ष आहे. तो सुरुवातीला जेव्हा माझ्याकडे आला त्यावेळेस जिजामाता हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेस मी त्याला म्हटलं ठीक आहे काम कर, आपण बघू महिनाभर तुझं काम कसं आहे काय नाही आणि मग कंटिन्यू करायचं का नाही ते आपण ठरवूया. पुढच्या 2-3 दिवसातच हे माझ्या लक्षात आलं की आमचा जो सहवास आहे तो दीर्घ राहणार आहे. कारण त्याला कुठलंही काम सांगितलं त्याच्या कामाचा नीटनेटकेपणा, त्याचं अक्षर एक सुंदर अक्षर आणि एखादं काम हातात घेतल्यानंतर शेवटपर्यंत ते पूर्ण शिस्तीत करायचं ही जी त्याची वृत्ती आहे ही लक्षात राहिली. आणि त्याच्यानंतर माझं प्रत्येक गोष्ट जे आहे जयराम सांभाळायला लागल्यानंतर विश्व सुरू झालं, डॉक्टर राठी आणि विश्वचं काम हे सुद्धा जयरामच्या वर्णी पडलं. पण कुठेही आणि केव्हाही त्यांनी न चुकता हे काम केलंय. त्याचं साहित्याचं जे अंग आहे ते साहित्याचं अंग सुरुवातीलाच लक्षात आलं. त्यामुळे माझे काही जे पत्र असायची किंवा काही लेख वगैरे सुरुवातीला मीच माझा लेख लिहायचो, पण त्या लेखांना एक सोनेरी झालर द्यायचं काम नेहमी जयराम करायचा. मग नंतर असं सुरू झालं की मी फक्त एक पॉइंट सांगायचो, मसुदा द्यायचो आणि अख्खा लेख जयराम लिहायचा. इतकं की काही सरकारी पत्र सुद्धा तो इतका अलंकारिक लिहायचा, मी त्याला म्हणायचो नको ही वाक्य काढून टाक. तर असा हा सातारेचा माणूस जो अत्यंत साधारण परिस्थितीतनं आलेला, आज त्याचा प्रवास इतका मोठा झालेला आहे. जसं लोकांना म्हणजे गंगेचं पाणी जे आहे ते एक धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वाचं वाटतं, तसं असं मला असं वाटायला लागलंय की एक सातारीच्या पिनगंगेचं पण एक भांड आपल्या देवाऱ्यात असावं सांस्कृतिक. तर असा हा त्याचा प्रवास घडत गेला आणि आज तो या एका महत्वाच्या टप्प्यावर आलेला आहे. फेसबुक मध्ये मी फारसा नसतो. फेसबुक मध्ये त्याच्या कविता येत गेल्या, खास करून या कोरोनाच्या काळामध्ये. आणि मला इतर लोकांकडनं कळलं की ह्याच्या फेसबुकच्या कविता ज्या आहेत या वाचा, ते खूप सुंदर आहे. त्याचं फेसबुकचं पेज उघडलं मी काही
कविता वाचल्या त्याच्या, पण झालं असं की त्याच्या कविता वाचल्या पण काही मी अभिप्राय त्याला देऊ शकलो नाही. आता फेसबुकवर मित्र खूप असतात पण त्या मित्रांमध्ये मैत्री कधी नसते. जयरामच्या फेसबुकवर खूप मित्र आहेत आणि त्यांच्यात मैत्री पण आहे, हे माझ्या लक्षात आलं. कारण त्याचे ते कमेंट्स जे आहेत ते पण मी काही वाचले. आणि काही दिवसांपूर्वी तो म्हणला मी असा असा एक संग्रह केलेला आहे गझलांचा. तर मी ठीक आहे, नाटककार आणि कवी यांच्यामध्ये आपसात थोडे संबंध असतात. नाटकात कविता असतात, कवितेचं कधी कधी नाटक होतं. पण तो कविता संघ म्हणजे ह्याचा गझलांचा संग्रह जेव्हा माझ्या हातात आला, मी त्याला म्हटलं हा तुझा जो कविता संग्रह आहे ह्याचं कधी विमोचन वगैरे करणार आहेस? तो म्हणला कविता नाही, गझल संग्रह आहे. म्हटलं हे गझल आणि कवितेमध्ये काय फरक आहे? तर त्यांनी तो फरक मला सांगायचा म्हणजे प्रयत्न केला, पण माझा चेहरा पाहून त्याच्या लक्षात आलं की ह्यांना जरा वेळ लागणार आहे. त्यांनी सोप्या शब्दात सांगितलं, कारण तो गणिताचा विद्यार्थी आहे. तो म्हणला कविता प्लस मॅथमॅटिक्स इज इक्वल टू गझल. तेव्हा मला लक्षात आलं की हे गझल काय आणि गझल कुठल्या दृष्टीने ही वाचली पाहिजे. तर असा हा आमचा जयराम, त्याच्या आयुष्याचा एक नवा टप्पा गाठतो आहे. त्याचे अजूनही काही संग्रह आहेत, ते पुढे प्रसिद्धीला येणार आहेत. मी आपला फारसा काही वेळ घेत नाही. त्याच्या आयुष्यामध्ये आमचा सपोर्ट जो आहे हा निश्चित ह्याच्या पुढे राहीलच. आणि अशीच त्याची प्रगती होत राहावी ही मी त्याला शुभेच्छा देतो, हा त्याला आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. गझलेच्या सौंदर्याबद्दल मध्ये विषय झाला तर एक शायर असं म्हणतो कि ती इतकी सुंदर है, ती इतकी सुंदर है कि उसके घर के सामने का हुजूम, हुजूम म्हणजे गर्दी, उसके घर के सामने का हुजूम ये कहता है यहाँ किसी शायर की गजल रहती है. आणि आमचे भाऊसाहेब पाटणकर असं म्हणतात की शायरी ऐकून माझी सांगेल जो आता पुरे, शायरी ऐकून माझी सांगेल जो आता पुरे, तो रतीला चुंबित आहे सांगेल की आता पुरे. असं त्या शायरीचं वैशिष्ट्य. आणि कुसुमाग्रज एका कवितेमध्ये हे जे आहे ना, हे सगळं प्रेमाची मांदी आहे बरं ह्या डॉक्टर लोकांची. आणि जयराम धोंगडेंची जी म्हणजे मॅथमॅटिक्स आहे ते प्रेमाचं मॅथमॅटिक्स, त्याच्यावर कुसुमाग्रज असं म्हणतात की प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा आभाळात पोचलेलं. हे वसा घेऊन चालणारी ही सगळी मंडळी आहेत. त्यापैकी आहेत आमचे मित्र डॉक्टर सुशील राठी. मी त्यांना आदरपूर्वक या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी पाचारण करतो. आभार प्रदर्शनानंतर हे आझादीचं 75वं वर्ष असल्यामुळे आपल्याला राष्ट्रगीत घेऊन हा कार्यक्रमाची सांगता करायची. धन्यवाद. विश्व रुग्णालयाचे प्रशासक, आमचे मित्र बंधू जयराम यांच्या प्रथम गझल संग्रहाचं आज दिमागदार सोहळ्यात इथे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने मी त्यांचं आधी अभिनंदन करतो. आजच्या या शानदार सोहळ्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ज्येष्ठ सदस्य, दूरसंचार विभागातील निवृत्त, नांदेडचे साहित्यातली ओळख असणारे देविदासजी फुलारी यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते या पुस्तकाचं विमोचन झालं. त्यांनी वेळात वेळ काढून आज इथे हजेरी लावली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जयरामचे मामा, चातारीचे सुपुत्र, सेवानिवृत्त अभियंता, माझ्यावर ज्यांनी गझल केली आहे वाढदिवसानिमित्त, असे उदयजी बर्डे. ते जयरामचे बालपणापासून सोबत करणारे आहेत, मार्गदर्शन करणारे आहेत आणि
त्यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे, प्रेरणेमुळे हा गझल संग्रह आज साकारत आहेच आणि सगळ्यांना साहित्य क्षेत्रात समर्पित होत आहे. मी उदयजी बर्डे यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. बापूदादा, उमाग्रज. उमा म्हणजे माझी वर्गमैत्रीण आणि वर्ग भगिनी, आमचे सुद्धा दादा आहेत. आणि मला आठवतं मी 7वी 8वीत असेन, नांदेडला अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं होतं. त्यावेळेस अनेक साहित्यिकांची ओळख बघायला मिळालं, ऐकायला मिळालं. खूप लोकांच्या आम्ही स्वाक्षऱ्या घेत होतो. फारसं काही कळायचं नाही, पण बरंच ऐकायचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर रोज माझ्या घरासमोरून नरहर कुरुंदकर सर जायचे. मी 8वी 9वीत असेल आणि त्यांचं देहावसान झालं. त्यानंतर साहित्याशी असा कधी काही संपर्कच आला नाही. आम्ही वैद्यकीय क्षेत्राच्या अभ्यासात जुळलो. आमचे साहित्यिक किंवा साहित्य क्षेत्रात आम्ही कुठे पाहायचं म्हणजे तो बापूदादा. अशा बापूदादांनी आजच्या या शब्दाटकी या गझल संग्रहाला प्रास्ताविके दिलेले, खूप सुंदर प्रास्ताविक लिहिले आहे. त्याच्या उपस्थितीने आणि आजच्या संचलनाने कार्यक्रमाची खूप शोभा वाढली आहे. बापूदादा, तुझे मनापासून खूप खूप आभार. जयरामचे पण मी आभार व्यक्त करतो, कारण की विश्वचं जे काही प्रशासन आहे, आम्ही दोघेही, आणि आता मी आणि उमेश दादा, त्यानंतर आता अभिषेक, डॉक्टर पंकज, हे सर्वजण आम्ही फक्त रुग्णसेवेतच असतो. पण रुग्णालय चांगल्या रीतीने चालवण्यासाठी उत्तम प्रशासनाची गरज असते आणि फक्त जयराममुळे ते शक्य आहे. कोरोनाची साथ सुरू झाली, कुठेतरी थोडस वेळ मिळायला लागलाय. त्याच्या मनामध्ये शब्दांचे फेर सतत चालू असायचे. कुठेतरी त्यांना अभिव्यक्ती करायचं एक व्यासपीठ मिळालं आणि शब्दाटकी साकार झाली. त्याच्या मनामध्ये अजूनही जन्म घ्यावेत, अनेक शब्द अजून स्पष्टरित्या बाहेर यायचे. ते येणाऱ्या काळामध्ये काव्य संग्रहाच्या माध्यमातून गझल करायचे. अनेक साहित्यातील अनेक गोष्टींमध्ये तो स्वतःची ओळख निर्माण करेल. त्या शब्दांना अभिव्यक्ती मिळो. त्याचं खूप अभिनंदन आणि आभार. आपण सगळं वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात, कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. डॉक्टर नितीन जोशी यांनी हे सुंदरसं सभागृह आजच्या कार्यक्रमासाठी दिलं. शारदा स्तवनासाठी रागिणी जोशी यांनी आज उत्तम शारदा स्तवन केलंय. आणि उपस्थित सर्व डॉक्टर मंडळी, मित्रमंडळी यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि एक मिनिट, उमेश दादांबद्दल काय बोलू, मी आणि ते अभिन्न आहेत. त्यांचा आभार व्यक्त करण्याची औपचारिकता मी करणार नाही. नांदेडच्या वैद्यकीय क्षेत्राचे महामेरू मी त्यांना म्हणेन. सायंकाळच्या मंद वाऱ्याला शब्दात बांधता येत नाही. बागेतल्या सुगंधाला शब्दात बांधता येत नाही. रखरखत्या उन्हातील एक जो वटवृक्ष असतो त्याच्या सावलीला शब्दरूपात व्यक्त करता येत नाही. दादांसाठी मी काय शब्दरूपाने व्यक्त करू, मी आणि त्या. आणि आभार प्रदर्शनामध्ये त्यांनी एक नाव विसरलं, त्यांच्या सुविधे पत्नी सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार आणि सर्व उपस्थितांचे आभार. आणि एक बशीर बद्रचा शेर है कि उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए. आपण आता सगळेजण राष्ट्रगीत म्हणूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे,